हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आलो आहे स्टार प्रवाहवरच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नाची धुमाकूळ इकडे चालू आहे. आणि या सगळ्यातनं वेळ काढत मी भक्तीला पकडलं आहे तिच्या मेकअप रूममध्ये, ते पण लंच ब्रेकमध्ये. मला माहिती आहे सेटवर लंच ब्रेक खूप महत्त्वाचा असतो एवढे सीन्स केल्यानंतर. सगळ्यात आधी तर हाय सगळ्यांना. आणि आता जसं ती म्हणाली आहे की लंच ब्रेक खूप महत्त्वाचा असतो, कारण एकतर सकाळी 8 वाजल्यापासून आलेलो असतो सेटवर आणि असं खूप नटण्यातच एकदा अर्धी एनर्जी जाते. त्याच्यामुळे आता जेवण तेवढं महत्त्वाचं असतंच आणि जे काम करतो ते याच्याचसाठी तर करतो. ॲब्सोल्युटली. आणि त्यातनं सुद्धा मी तिची 10 मिनटं घेते आता इंटरव्ह्यूसाठी. सर सुंदर दिसते भक्ती, म्हणजे शर्वरी. बरं कमाल दिसतेस. काय कोणाला क्रेडिट आहे या लुकचं? ही साडी जी आहे ही नाविन्या कलेक्शन्स मधून घेतलेली आहे आणि ही छान शिवून घेतलेली आहे आमच्या डिझायनरनी. आणि बाकी तर तुम्ही बघताय हा मेकअप वगैरे आमच्याकडे सागर नावाचा मुलगा आहे, त्याने केलेला मेकअप आहे. आणि ही टिकली ही खरं तर मोठी टिकली आहे. मला आधी भीती वाटत होती की मोठी टिकली कशी दिसेल काय, पण माझी जी को आर्टिस्ट आहे आरती म्हणून, म्हणजे जी मंगलचं कॅरेक्टर करते, तिने मला कॉन्फिडन्स दिला की नाही नाही ही टिकली लाव तू. दर्शना पण म्हणाली की डोंबिवलीच्या लोकांनी मॉरल बूस्ट केलाय तिचा की लावच ही. येस येस. सो बाकी दागिने मी अजून घातलेले नाही आहेत, कारण आता लंच ब्रेक आहे, सो जेवायचं आहे, सो उगाच कशावर काहीतरी पडायला नको, काहीतरी मध्ये यायला नको म्हणून काही घातलेलं नाही आहे, पण अजून भरपूर दागिने आहेत. ओके, सो व्हॉट्स इन माय लंच मला जाणून घ्यायचं आहे. तर भक्ती काय आहे व्हॉट्स इन युअर लंच आज? ओके, मी दमलेली असल्यामुळे मी स्वतः घरून काही आणलेलं नाही आहे, पण आमच्याकडे लांबच्या लोकांनी मी इकडूनच आली आहे 5 मिनिटावरून, पण डोंबिवलीवरून माझ्यासाठी छान अशी कोबीची भाजी करून आणलेली आहे आरतीने. आणि तिनेच लोणचंही केलं आहे, आवळा आणि मिरचीचं लोणचं आहे. आणखीन एक गोष्ट खूप अप्रतिम, ही खास, म्हणजे मी तिला सांगितलं, तिने एकदा अशीच खिचडी आणली होती मुगाची आणि मी तिला म्हटलं की माझ्यासाठी म्हणून खास आण ही खिचडी, म्हणून तिने अप्रतिम अशी खिचडी 4 वाजता उठून केलेली आहे बिचारीने माझ्यासाठी खास. सो ही खूप खास आहे माझ्यासाठी खिचडी. आणि बाकी तर सलाड आहे, ही सेटवरचीच भाजी आहे, ही उसळ आहे ह्याची छोल्यांची. आणि ही खरं तर भाजी आहे बटाटा आणि भेंडी, पण ह्याच्यात भेंडी कमी आणि बटाटे जास्त आहेत. बाकी डाळ आहे आणि ही चटणी आहे ह्याची खोबरं आणि लसूण. पण रोज सेटवरचं जेवण असतं लंचमध्ये का तुला वेळ मिळतो? चुकून लवकर उठलीस तर घरनं बनवून आणते, काय असतं रोज कसं असतं लंच? मी घरून बनवून आणलं तर मी फक्त भाताचा प्रकार बनवून आणते, कारण माझ्यात ना एवढं हे नाही आहे की आता सकाळी जेवणासाठी लवकर उठा वगैरे, कारण जेवण की झोप ह्याच्यात मी झोपेला प्रेफरन्स देते. त्यामुळे झोप पूर्ण झाली पाहिजे मग मी जेवण करू शकते. पण आता इकडे एवढं काम करायचं म्हटल्यानंतर मी जेवण वगैरे करून आणत नाही. उशिरा कॉल टाईम असेल तर मग मस्तपैकी चिकन राईस किंवा फ्राईड राईस वगैरे असं काहीतरी मी करून आणेन. हां, पण एक गोष्ट माझ्याकडे रोज असते, ते म्हणजे एक फळ, कुठलंही फळ. मग आता आज मी आंबा आणला आहे मग मी आणि आरती मिळून आंबा खातो. मग कधीतरी ड्रॅगन फ्रूट असतं, कधीतरी डाळिंब असतं, वॉटरमेलन. तेवढे कष्ट मी घेते रोज सकाळी की फळं चिरण्याचे कष्ट मी घेते. आणि हां, आणि आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे पाणी सब्जा टाकून मी आणते, तेवढं एक कन्फर्म असतं माझ्याकडे. मेकअप रूममध्ये आल्या माझं लक्ष गेलं ते म्हणजे त्या 3 नारळ पाण्याकडे. याच्यावरनंच मला कळलं की स्टे हायड्रेटेड या गोष्टीला तुम्ही किती महत्त्व देता. साधारण असं असतं ना की आपण दिवसाला 13-14 तास या सेटवरच असतो, त्याच्यामुळे आपले छोटे छोटे डब्बे आणणं, खाऊचा डब्बा आणणं हे करतात सगळेजण. सो व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू आर, की 2-2 तासांनी खाणारी आहेस तू, तसे डब्बे कॅरी करतेस का जे समोर येईल ते आपलं? काय असतं? जे समोर येईल ते आपलं. पण मी अशी खूप खात नाही. मला 2 वेळेला खूप व्यवस्थित भूक लागते
आता लंच टाईममध्ये खाते मी आणि संध्याकाळी एक 6:30-7च्या दरम्यान मला खूप भूक लागते, मग तेव्हा मी व्यवस्थित खाते. आणि त्याच्यानंतर मला घरी गेल्यानंतर 6:30-7ला भरपूर खाल्ल्यावर काहीच भूक नसते, मग काहीच खात नाही मी. पण मध्ये मध्ये जसं आता तू म्हणालीस की नारळ पाणी, हे नारळ पाण्याचं सुद्धा सगळं क्रेडिट आरतीला आहे. कारण तिने सुरुवात केली बेसिकली की नारळ पाणी आपण आणू वगैरे. आणि नारळ पाणी नुसतं आणत नाही आम्ही स्पॉट दादा नाही कामाला लावतो की नारळ पाणी प्यायल्यानंतर अभी हमको थोडा मलाई निकाल के दो वगैरे, मग ती मलाई खातो. कधीतरी छान वाटली मलाई तर आम्ही ती चेहऱ्याला पण लावतो आफ्टर पॅकअप. हे असं सगळं आम्ही रुटीन, त्या नारळाचं आम्ही पूर्ण निचोड केले ते बस. आता हे तर पदार्थ तू मला सांगितले काय काय आहे, पण असा एक पदार्थ जो रोज तुला लंचमध्ये लागतोच, तो कोणता? म्हणजे असतं ना काहींचं भाताशिवाय जमत नाही, भात हवाच, तसं काय आहे की ते तुला लागतंच लंच? मी युजली भात खात नाही, पोळ्या खाते. पण हे जे प्रकार आहेत चटण्या, लोणची, हे असतील तर मला जास्त मजा येते जेवायला. म्हणजे भाजी एक वेळ कमी घेईन, पण लोणचं भाजीसारखं खाते. इतकी जण आहेत आता सेटवर. भक्ती, कोणाचा डब्बा हा बेस्ट असतो की तुम्ही वाट बघता त्या व्यक्तीच्या टिफिन? आरती खूपच कमाल आणि खूप छान बनवते ती गोष्टी. मग ती साधी भाजी का असे ना, पण तिच्या हाताला इतकी सुंदर चव आहे ना. तरी आत्ता इथे कसं आहे की आता आम्ही लग्नाच्या ह्याच्यासाठी आम्ही या स्टुडिओमध्ये आलो आहे, त्यामुळे जरा छोट्या मेकअप रूम्स आणि वेगवेगळे बसतो आहे. अदरवाईज आम्ही जेव्हा आमच्या रेग्युलर सेटवर असतो तिकडे आम्ही असं मोठ्या डायनिंग टेबलवर सगळे एकत्र असतो. मग तेव्हा ना लिटरली असं होतं की एका पोळीमध्ये एकतर आमच्यासाठी छान भाकऱ्या येतात. सोहम प्रोडक्शनला आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं आहे, पण ते आमच्यासाठी न चुकता रोज भाकऱ्या मागवतात. सो मग आम्ही एका भाकरीमध्ये इतकं पोट भरतं, कारण प्रत्येकजण काही ना काहीतरी आणतं. मध्ये एकदा ना सविताताईंनी खूप अप्रतिम शिरा आणला होता, असा कॅरमल शिरा म्हणाली ती त्याला. तर त्या त्याच्यावरनं पण आमच्यामध्ये असं झालं की तू आधी खाल्लास, तू का खाल्लास वगैरे, मला खायचा होता वगैरे, इतपत भांडणं झाली. पण असं छोटं आता एवढी भाजी आहे तर प्रत्येकाची अशी छोटी छोटी भाजी करत इतकं जेवण होतं, मग भरपूर जेवण होतं. मग मला असं वाटतं की मला आणायची गरजच नाही आहे, बाकी सगळे आणतायत. सुमित जो आहे म्हणजे ऋषिकेश, त्याची बायको आणि आई दोघी जणी ऑल्टरनेट डे काही ना काहीतरी भाजी किंवा असं टोमॅटोची चटणी वगैरे, त्याची सासू आली होती मध्ये, तिने टोमॅटोची चटणी पाठवली होती. म्हणजे सगळ्या जणांच्या घरचं मी खाते. आता मला कधीतरी खिलवायला लागणार आहे, आय नो. पण सगळ्यांच्या घरचं काही काही गोष्टी इतक्या अप्रतिम आहेत बरं. आणि प्रत्येकाकडची बनवायची पद्धत वेगळी असते ना, सो त्याच्यात सुद्धा मजा आहे. आणि तू आता इतकं आरतीताईचं कौतुक केलंयस ना, तर नेक्स्ट टाइम तिने बनवलेला डब्बा बघायला मला नक्की आवडेल. आणि हे सेगमेंट तिच्यासोबत करायला सुद्धा मला आवडेल. सो याच व्हिडिओच्या माध्यमातून मी आरतीताईला सांगू इच्छिते की नेक्स्ट टाइम तुझा डब्बा आणशील तेव्हा मला बोलव आणि मला बघायचं काय आहे. सो अर्धा तास 40 मिनटं लंच ब्रेक असतो है ना. जर भक्तीत गिवन अ चान्स, जर लंच ब्रेक तुला ठरवायचा असेल तर तू किती वेळाचा लंच ब्रेक ठरवशील? एक पॉवर नॅप 10 मिनिटाचा. हां, मला असं वाटतं की मी एक तासाचा लंच ब्रेक ठरवेन. काय काय करशील एक तासात? हे बघ, मला जेवायला खूप वेळ लागतो, आरामात जेवणारी मुलगी आहे मी, तर त्यामुळे अर्धा तास मला जेवायला आणि अर्धा तास झोपायला, आणि त्याच्या पुढे मग 15-20 मिनटं मग टचअप किंवा, कारण डोळे झोपलेले डोळे कसे घेऊन शूट करणार ना, त्यामुळे टचअप वगैरे जरा जागं व्हायला ती एक 15-20 मिनटं असं पकडून 1.25 तास. 1.25 तास. आणि ही इच्छा पूर्ण होऊ दे तुझी, 1.25 तास लंच ब्रेक मिळू दे. भक्ती, थँक्यू सो मच. फक्त एक आहे याच्यात की मी प्रोड्युसर नसायला पाहिजे त्या सिरियलचे. बघ आता कसं स्वतःवर नको, दुसऱ्यांचं चालेल. वा वा वा, कमाल. पण भक्ती,
लंच ब्रेकमध्ये तू वेळ दिलास. अत्यंत महत्त्वाच्या वेळेत आपण गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. आणि पोट भरून खा. ऑल द बेस्ट. लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे. 3 दिवस झाले तुम्ही रोज तयार होत आहे आणि छान छान रेडी. आजचा 4था दिवस आहे. आरती ताई इशारा करते. आजचा 5वा दिवस आहे आजचा. वाव, कसं कॅरी करता यार 5 दिवस हे सगळं? आता पहिले 2 दिवस तर संगीत होतं. सो तिकडे तर डान्स आणि मजा मस्ती आणि अदरवाईज पण आम्हाला ब्रेक मिळाला की आम्ही रील्स करतोय. सो त्याच्यात कसा वेळ जातोय कळत नाही आहे. घरी गेल्यानंतर कळत आहे की आज आपण खूपच जमलो, आज आपण झोपलोच नाही. पण आता 5व्या दिवशी माझ्या लक्षात आलं आहे की नाही, आपण गपचूप येऊन आपल्या आपल्या वेगळ्या रूममध्ये झोपायला पाहिजे, आराम केला पाहिजे. सो कॅरी तर बेसिकली असं आहे की आता नऊवारी वगैरे मला इस्पेशली खूप आवडते. सो हे कॅरी करायला मला खूप मज्जा येते आणि मला खूप आवडतं. मी अशी मनापासून कॅरी करते सगळ्या गोष्टी. सो मला असं काही वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागत किंवा मला त्याची इरिटेट नाही होत मी. आणि ही टिकली तुला फार छान दिसते. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.